सोलापूर शहरातील मोदी परिसरात असलेल्या बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमधील 2 विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करीत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। दरम्यान या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या विद्यार्थ्याचे मृत्यू झाल्याचे भागातील नागरिक सांगत आहेत। शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे यांनी महापालिका उपायुक्त तैमूर मुलानी यांच्यासह त्या भागामध्ये भेट दिली असताना नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात बऱ्याच तक्रारी मांडल्या। यावेळी आमदार कोटे यांनी महापालिका आयुक्तांना फोन लावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या। प्रभू बेचरे नी पेर दे पापा पहिला प्रभू बेचरे हे काय आहे पाणी एकदम काय नाही। सर माझं नाव कविता मुनिस्वामी दास, मी मोदीमध्ये राहते। आमच्या घरापाशी गढूळ पाणी येत आहे। आजचं गढूळ पाणी इतकं आहे की मुलांना त्रास व्हायला लागला उलटी जुलाबाचा, आणि इथं जीव पण चालत 15-16 वर्षा मुलींचं। कधीपासून त्रास होतो पाण्याचा? आता किती दिवस झालं सर, सांगून पण त्यांना तक्रार त्यांनी काना घेत नाहीत। काय तर ह्याचं हे करा, निकाल लावा। तुम्ही कसं काय इतके दिवस सहन करताय? कसं पाणी बोललो पण आम्ही बोललो तर ते लोकांना कानात नाही घेतलं ना, ऐकत नाही तर काय करणार? ऐकत नाही ते लोक सर, आम्ही बोललो तरी पण ते लोक ते ऐकत नाही तर आम्ही काय करणार सर? आम्ही किती हो सांगितलं होतं ना, आम्ही पण सगळं घेतलंच आहे ना, बोललो होतं पण ते लोक नाही ऐकून घेतले। आता दोघं कुठलं तिघं, आता एक सिरियस आहे, एक पेशंट आणि दोघे मुली लेडीज। नमस्कार, माझे नाव महेश ईश्वर तुपदोळकर, राहणार जगजीवनराम झोपडपट्टी, मोदीखाना, सोलापूर। आणि इथलं व्यवस्था असं आहे की ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी दोन्ही मिक्स होल्यामुळे हे वारंवार आम्ही सतत 1 वर्षापासून तक्रार करतोय। आम्ही संबंधित विभागाकडे त्यांच्याकडे जाऊन फोटो केलेले आहेत, तक्रार पण केलेले आहेत। ते काय करतात, वरती गाळ काढतात, 2 दिवस पाणी स्वच्छ येतं, परत घाण येतात। माझ्याकडे संपूर्ण भक्कम पुरावा आहे। त्यांच्याकडे गाळ काढल्यावर पाणी येतं, त्यांच्याकडे मनुष्य काय कर्मचारी पण नव्हते, स्वतः जाऊन मी गाळ काढून टाकलेले वरती तिथं, तरी पण त्यांचं दखल कोणी घेतलं नाही। आम्ही त्यांना सांगत होतो तुम्ही याच्यामुळे लोकांचा जीव जाईल, कोणच ऐकलं नाही त्या बाबतीत। शेवटी आज गल्लीमध्ये 3 मुलीचे मयत झालेले आहेत। तर त्या बाबतीत काय म्हणतात त्याला, संबंधित विभागच पूर्णपणे त्यांची जबाबदारी आहे। मी तर म्हणतो त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे 100%, कारण कारणीभूत तेच आहे। असे प्रकार कधीपासून? मी 1 ते 1.5 वर्षापासून 1 ते 1.5 वर्षापासून 1 ते 1.5 वर्षापासून संबंधित विभागाकडे मी तक्रार करतोय। मी पाण्याचे सॅम्पल जाऊन दाखवलेले आहे, झोनमध्ये जाऊन पाणी पण दाखवलेले आहेत। ते वरती साहेब काय करतात, त्याला ते लाईनमॅनला पाठवतात, लाईन क्लिअर करतात, पाणी स्वच्छ येतं, 2 दिवस परत तेच बोंब आहे। हे आताची गोष्ट नाही, कमीत कमी 1-1.5 वर्ष पण चालले खेळ आहे। आज कुठे ते समाप्त झालेलं आहे ते खेळ, आणि याच्या पुढे असं असलं खेळ याच्या पुढे जर पाणी असं गढूळ यायला लागलं, जर त्या पाण्याची व्यवस्था नाही झाली तर त्या बाबतीत मोर्चा असा काय पूर्ण मोदी जगजीवनराम झोपडपट्टी सगळ्यात मोठा मोर्चा निघेल महापालिकेवरती, कारण तेच आहेत जबाबदारी ह्या 2 मुलीच्या हत्येविरुद्ध। मोदी परिसरामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। आपण स्वतः भेट दिलेली आहे, काय परिस्थिती आहे, काय नक्की घटना घडलेली, काय सांगा? ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे। यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे। त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे। आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडून निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं। अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली, आणि पाहणी केल्यानंतर लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे, आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत। हे 4 जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात, त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं। पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं। इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं। मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे, त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं, आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं। आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे, आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे।
परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची हे कुठेतरी घोडचूक आहे का? कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असतील म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जर पाईप जात असेल पाण्याचा तर हे दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे. प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का? निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ती त्यावेळी जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो. आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्त्वाचा आहे. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.